उद्योगमंत्री उदय सामंतांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। सिल्वर ओक निवासस्थानी दोन्ही नेत्यांची चर्चा झाली आहे। अखिल भारतीय नाट्य परिषदेबाबत ही चर्चा झाल्याचं कळतंय। एमआयडीसीतील वृक्षारोपणाबाबतही चर्चा झाल्याची माहिती उदय सामंतांनी दिलेली आहे। बारामती पोटनिवडणुकीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे। पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही शिवसेनेची भूमिका असल्याचं उदय सामंतांनी स्पष्ट केलंय। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये 20 ते 30 मिनिटं चर्चा झाली। यामध्ये बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबतही चर्चा झाल्याचं कळतंय। दरम्यान अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कामांबाबत ही भेट असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय। दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी आज आम्ही शरद पवार साहेबांची भेट घेतली। त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांनी माझ्या एमआयडीसीच्या भागामध्ये ज्या ओपन स्पेस आहेत ज्याच्यामध्ये ट्री प्लांटेशन करायचं आहे तर ते कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता हे सांगण्यासाठी एक टीम बोलवलेली होती आणि त्याचं डिस्कशन आम्ही त्या ठिकाणी केलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की मी असेल, विजयदादा असतील, आम्ही अखिल भारतीय नाट्य परिषदेवर काम करतो। मी त्या नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे आणि या संस्थेचे प्रमुख विश्वस्त हे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत। तर त्या संदर्भामध्ये काही चर्चा करायची होती, ती देखील चर्चा आम्ही शरद पवार साहेबांबरोबर केली। नाट्य परिषदेच्या विश्वस्तांच्या बैठकीसाठी 13 तारखेला त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे। ती बैठक नाट्य परिषदेची विश्वस्तांची होईल आणि याच दोन महत्त्वाच्या गोष्टीसाठी आज आम्ही शरद पवार साहेबांना भेटलो। ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिवसेना म्हणून भूमिका आहे। आता काँग्रेस कशा पद्धतीनं पुढं जातं, कशा पद्धतीनं मागं येतं त्याच्यावर सुतोवाच संजय राऊतांनी केलेले आहेत, त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही। परंतु अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये देखील काम केलेलं होतं, काँग्रेसचं देखील नेतृत्व केलेलं होतं। राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्राबाईंनी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे। आम्ही देखील सगळ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा आपला जो राजकीय संस्कार आहे तो पुढे घेऊन गेला। या निवडणुकीमध्ये एक महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीचं राजकीय संस्कार असलेलं राज्य आहे, अशा पद्धतीचा संदेश पूर्ण देशामध्ये जाईल।